उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाची दुर्घटना आता एका नव्या वळणावरती येऊन पोहोचली आहे। कंपनीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार दृश्यमानता कमी होती, मात्र प्रत्यक्षदर्शी काहीतरी वेगळंच सांगताना दिसतात। प्रत्यक्षदर्शी राघू आटोळे यांनी दिलेली माहिती आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळीच दिशा देताना दिसते। आटोळे यांच्या दाव्यानुसार अजित पवारांचं विमान जेव्हा लँडिंगसाठी खाली येत होतं तेव्हा ते केवळ खाली आलं नाही, तर मृत्यूशी झुंज देत होतं। विमानानं जमिनीच्या अगदी जवळ असताना 2 वेळा हवेतच घिरट्या घातल्या। इतकंच नव्हे तर नियंत्रण सुटल्यामुळे विमान हवेत 2 वेळा चक्क आलटी पालटी देखील झालं। गोजुबावीच्या हद्दीत हे विमान इतक्या कमी उंचीवरती आलं होतं की जमिनीवरून पाहणाऱ्यांना जणू काही काळच समोर उभा असल्याचा भास झाला होता। धावपट्टी अगदी हाकेच्या अंतरावर होती, मात्र विमानानं हवेतच नियंत्रण सोडल्यामुळे वैमानिकाला धावपट्टी गाठणं अशक्य झालं। कंपनीकडून लो व्हिजिबिलिटीचं कारण दिलं जात असलं तरी प्रत्यक्षदर्शींच्या माहितीमुळे आता तांत्रिक बिघाडाचा संशय बळावलेला आहे। माध्यमातून याला समजून घेतोय की त्या क्षणाला नेमकं हे विमान कुठल्या अवस्थेमध्ये होतं। बारामतीमध्ये विमानाचा स्फोट झाला आणि होत्याचं नव्हतं झालेलं होतं। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती तालुक्यातील गोजुबाई या गावात अपघात झाला। अगदी त्या अपघाताच्या शेजारी जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये मी सध्या उभा आहे। प्लेन आला आणि असे राऊंड मारला एक चक्कर, तेव्हा ते चांगलं होतं, तेव्हा ते स्पष्ट पाहिलेलं आम्ही। आणि नंतर रिटर्न ते माघारी गेलं आणि त्यांना म्हणजे असं लँडिंग करायचं असेल आणि ते रिटर्न माघारी गेल्यानंतर ते आलं असं गावाकडे गेलेलं, गावाकडून असं ते मग ते असं खूप खालून आलेलं आणि ते असं म्हणजे वायबल होत होतं, जरा काही त्यात प्रॉब्लेम असू शकतो असं मला वाटते। स्फोट झाला, असे सगळे पार्ट असे वेगवेगळे झाले आणि वेगवेगळे झाल्यानंतर ते असे दरवाजापाशी बसले असतील, ते दरवाजापाशी असे म्हणजे साईडला उडून पडलेले आणि ते मग पोलीस वगैरे सगळे आलते आणि अग्निशामकच्या 2 गाड्या आलत्या, ते विझवलं तरी पण ते म्हणजे लवकर नाही विझलं, ते असं विझवल्यानंतर अशी त्यांची डेड बॉडी साईडला पडलेली। 5 जण व्यक्ती होते, म्हणजे असं सांगताना पण खूप अंगावर असे शहारे येतात की ते असे त्यांचा चेहरा इतका खूप विद्रूप झालेला, असा दिसतच नव्हता पूर्ण चेहरा आणि अशी बॉडी अशी निम्मी होती, ती बॉडी म्हणजे स्पष्ट पाहिलेली, फक्त अशी ती पण बॉडी अशी म्हणजे जळून अशी फुगलेली होती। आणि त्यांचं ते वॉच साईडला पडलेलं आणि गॉगल होता आणि ते त्यांचे सिक्युरिटी गार्ड आणि ते वरती त्यांची सभा होती 11 वाजता, तिकडं ते सभेला येणार होते, ते त्यांची सभा असते अगोदर सगळी त्यांची म्हणजे हा म्हणजे जवळ होते आणि सगळे होते ऑलरेडी अगोदर आलेले, ते सगळे पळत आले, पण म्हणजे असं म्हणजे कुणाचंच काही चालू शकलं नाही। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, बारामती, पुणे। बरं, आता सर्वांच्या नजरा लागलेल्या ते विमानाच्या ब्लॅक बॉक्सकडे। डीजीसीएच्या पथकानं अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स अखेर सुरक्षितपणे शोधून काढला। आता हा ब्लॅक बॉक्स तपासासाठी थेट प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि त्या अंतिम क्षणी वैमानिकांमध्ये काय संवाद झाला, इंजिनचे मापदंड काय सांगत होते आणि विमानावरील नियंत्रण नेमकं कशामुळे सुटलं, या सर्व तांत्रिक बाबींचं विश्लेषण आता तज्ज्ञांच्या टीमकडून केलं जाणार आहे। कंपनी दृश्यमानतेचं कारण देत असली तरी या डेटाद्वारे विमानाचा प्रत्येक सेकंद स्कॅन केला जाईल। महत्त्वाची बाब म्हणजे तपासाचं काम युद्धपातळीवरती सुरू असलं तरी अद्याप कोणताही प्राथमिक निष्कर्ष समोर आलेला नाहीये। तर पुढे जाण्याआधी ब्लॅक बॉक्स म्हणजे काय ते आधी आपण समजावून घेणार आहोत। तर विमानातील ब्लॅक बॉक्स हा केशरी रंगाचा असतो। विमानातील तांत्रिक बाबी, संभाषणाबाबत माहिती रेकॉर्ड करत असतं। विमान अपघातानंतर आधी ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातो। ब्लॅक बॉक्स 2 स्वतंत्र भागांमध्ये विभागलेला असतो। डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, वेग, उंची, इंजिन, थ्रस्ट, इंधनाचा वापर, हवामान, उड्डाण मार्ग रेकॉर्ड करत असतो। कॉकपिटमधील संभाषण, पायलट यांच्यातील संभाषणचं रेकॉर्डिंग तर होतंच, मात्र एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेल्या संवादाचं रेकॉर्डिंगही करत असतो। ब्लॅक बॉक्स हा प्रचंड तापमान, दाब, पाणी, धक्क्यांपासून सुरक्षित असतो। ब्लॅक बॉक्स स्टील किंवा टायटॅनियम पासून बनवलेला असतो। वजन साधारणतः 4.5 किलो असतं। विमानाच्या मागील भागात ब्लॅक बॉक्स ठेवण्यात आलेला असतो।
विमान पाण्यामध्ये कोसळल्यास अंडर वॉटर लोकेटर त्या ठिकाणी लावण्यात आलेलं असतं. ब्लॅक बॉक्स समुद्राच्या तळातून 30 दिवस सिग्नल पाठवत राहतो. बरं, या अपघातामागील सत्य लवकरच बाहेर येईल. विमान हवेमध्ये असताना नेमकं काय घडलं? इंजिनमध्ये बिघाड होता की स्टिअरिंग कंट्रोलमध्ये? का खरोखरच निसर्गाचा कोप झालेला होता? प्रत्यक्षदर्शी आणि कंपनीचे दावे आता एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेत. विमान हवेत आलटीपालटी होणं ही साधी गोष्ट नाही. हा मोठा तांत्रिक बिघाड असू शकतो. या थरारक प्रवासाचं खरं सत्य आता केवळ तांत्रिक तपासातूनच बाहेर येईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत केंद्राला पत्र लिहिलेलं होतं आणि आता त्याला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी थेट उत्तर दिलेलं आहे. या पत्रामधून एक मोठी अपडेट समोर येते. एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AIBनं या अपघाताचा सखोल तपास आता अधिकृतपणे सुरू केलेला आहे. राम मोहन नायडू यांनी स्पष्ट केलेलं आहे की अपघाताचं गूढ उकळण्यासाठी विमानातील ब्लॅक बॉक्स आधीच ताब्यात घेण्यात आलेला असून हा संपूर्ण तपास अत्यंत पारदर्शक पद्धतीनं पार पडेल. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फडणवीसांनी व्यक्त केलेली चिंता. भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या आकाशात अशा जीवघेण्या घटना पुन्हा घडू नये या विनंतीची केंद्रीय मंत्रालयानं गंभीर दखल घेतली आहे. मंत्र्यांनी आश्वासन दिलंय की चौकशी अहवाल हाती येताच त्यातील निष्कर्षांच्या आधारे कडक उपाययोजना केल्या जातील. तांत्रिक त्रुटी असो वा सुरक्षेतील उणीवा त्या कायमच्या दूर केल्या जाणार आहेत. The investigation has started, like we have already released a press statement where the teams from AIB and DGCA have already arrived at the site yesterday. The black box has also been recovered and the investigation is in process. This time we'll be stressing upon having a very timeline approach so that we get the report done in an expeditious way. बरं, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आता दिल्लीतून या प्रकरणावरती वॉच ठेवला जातोय. तर ज्यावेळी अजित पवारांचं विमान मृत्यूच्या दिशेनं झेपावत होतं त्या शेवटच्या काही सेकंदांमध्ये कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं? सूत्रांच्या माहितीनुसार विमान कोसळण्यापूर्वी कॅप्टन शांभवी यांचे शेवटचे शब्द होते ओ शिट ओ शिट. हे शब्द केवळ भीतीचे नव्हते तर ते त्या भीषण संकटाची साक्ष देत होते. आता संपूर्ण तपासाचं लक्ष दोन मुख्य मुद्द्यांवर केंद्रित झालंय. पहिला प्रश्न, संकट ओळखून कॅप्टननं मेडे हा तातडीचा इमर्जन्सी कॉल दिला होता का? की तांत्रिक बिघाड इतका वेगवान होता की त्यांना सावरायला वेळच मिळाला नाही? बरं, दुसरा मोठा प्रश्न म्हणजे हा घातकी अपघात विमानातील तांत्रिक बिघाडामुळे झाला की धुक्यामुळे, समोरचं काहीच न दिसल्यामुळे विमान भरकटलं? तपास यंत्रणांसाठी हे दोन मुद्दे आता निर्णायक ठरणार आहेत. मात्र सध्या AI जनरेटेड एक व्हिडिओ समोर येतोय ज्यात अजित पवारांच्या विमान अपघातावेळी नेमकं काय झालं असेल याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ आपण पाहूया जो AI जनरेटेड आहे. Oh shit! Oh shit! Oh shit! जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलंच करीन, बाकी काय करणार नाही. मी काम करून दाखवलं, मी कामाचा माणूस आहे. मी सत्तेसाठी उभा राहिलो नाही, मी उभा राहिलो कारण महाराष्ट्र थांबू नये. शेतकऱ्याच्या जमिनीतलं पाणी, कामगाराच्या हातातलं काम, तरुणांच्या डोळ्यातलं स्वप्न हेच माझं राजकारण होतं. निर्णय कठोर झाले, आवाज चढला कारण वेळ कमी होती आणि काम प्रचंड होतं. मी कधीच सोपा मार्ग निवडला नाही कारण सोपे निर्णय महाराष्ट्राला पुढे नेत नाहीत. लोकांनी माझ्यावर राग धरला असेल पण मी कधीही महाराष्ट्रावर राग धरला नाही. हा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि कुटुंबासाठी माणूस शेवटपर्यंत उभा राहतो. आज जर माझा श्वास इथे थांबत असेल तर मला एकच समाधान आहे, मी महाराष्ट्रासाठी जगलो. माझ्या नंतरही काम थांबू देऊ नका कारण सत्ता येते जाते पण लोकसेवा अमर असते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.